तर आजच्या दिवसातील अजून खूप सामने बाकी आहेत, याची नोंद घ्या. लवकर लवकर सामन्याला चालू करायचं आहे. दोन्ही पंच मैदानावरती दाखल झाले आणि आजच्या दिवसातील कुर्तडे प्रीमियर लीगची तिसऱ्या पर्वाची पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच पहिल्या वर्षीचा तिसरा क्रमांकाचा संघ आदित्य 11 आणि दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ जो ठरला होता तो म्हणजेच योगेश बनबे यांचा संघ जी.के. स्ट्रायकर, या दोन संघांच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये लढत होईल. सर्वांनी बाहेर यायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे मित्रांनो. तसेच आपल्याला घरोघरी ही लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून सोनमताई चव्हाण तसेच श्री गिरीशजी कोचरेकर यांच्या माध्यमातून घरोघरी ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते, पोहोचवली जाते. तसेच कॅमेरामॅनचं सपवान आणि ऑपरेटर इथे सागर आमच्यासोबत जोडले जातील. तसेच कॉमेंटेटर माझे साथी समालोचक संदीप दादा पुटक सर यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये. धन्यवाद.
हॅलो. सन्माननीय मारुती गोविलकर या ठिकाणी उपस्थित आहे डुगवे गावचे, त्यांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करतोय. बंटी शेठ भाटकर. सामन्याला सुरुवात होत आहे. आज या सामन्याचा पंच म्हणून काम पाहणार आहेत स्क्वेअरला अंपायर आहेत ते शुभम नागवेकर आणि शुभम मुरकर, एक नावाजलेला फलंदाज ज्यानं आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अनेक सामने एकतर्फी जिंकवलेले आहेत. असे शुभम मुरकर सामन्याला सुरुवात होण्याची इशारा करतायत आणि सज्ज होतोय तो योगेश बडबे पहिल्या षटकाची फेकी करण्यासाठी. ओमकार आणि हर्षल ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्याच चेंडूवरती थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पहिलाच चेंडू अतिशय धारदार पद्धतीने सोडला होता. थोडासा हवेचा जो परिणाम आहे तो सुद्धा थोडासा मला वाटतं या ठिकाणी आपल्या बॅट्समनला जाणवेल, कारण सध्या हे वातावरण जे आहे किंवा हा निसर्ग जो आहे तो थोडासा चेंज झालाय. पावसाळा संपलाय, हळूहळू हिवाळा संपलाय आणि थंडीचे दिवस चालू झालेत आणि निसर्गामध्ये तो बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या षटकाची फेकी करण्यासाठी, पुढचा चेंडू फेकण्यासाठी योगेश, त्याला सामना करण्यासाठी एक नावाजलेला फलंदाज ओंकार सुर्वे यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. हलकासा कट केलाय, पाहूया एक धाव तर सहजरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतो का? आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. फील्ड करतायत, थ्रो करतायत, तोपर्यंत अतिशय चपलाईनं पळतायत ते दोघे सुद्धा. गेल्या वर्षी ज्या फलंदाजाला बेस्ट बॅटमन हा जो किताब, हा जो पुरस्कार मिळाला होता, त्या पुरस्कारानं सन्मानित करण्याला आलेलो होतो तो फलंदाज आज आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये स्ट्राईक वरती बॅटिंग करायला पाहायला मिळतो. ओमकार सुर्वे एक जबरदस्त तुफानी खेळी केली होती त्यानं फायनलच्या सामन्यामध्ये. एक नावाजलेला फलंदाज, एक नावाजलेला अंपायर सुद्धा म्हणावा लागेल. अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर ज्याला म्हटलं जातं तो. या ठिकाणी योगेश यांचा पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या झाली ती 2, बिनबाद 2. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आपल्या बॉलिंग क्रीज वरती योगेश यांच्या मार्फत. पुन्हा एकदा ओंकार याच्या बॅट मधून निघाला कुत्तुंग फटका, या फटक्यावरती किती आणि पहिलाच कॅच. ओळखले जातात प्रज्योत कांबळे यांना, ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन फलंदाज प्रज्योत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राईट वर विकेटचा मारा करतील योगेश बनबे. ऑन स्ट्राइक हर्षल थोडेसे कान बंद देता प्रज्योत याला थोडासा पहिल्या षटकावरती विकेट जरूर गमावला गेलाय. ते ओमकार याचा एक चांगला मोहरा टिपला गेलाय योगेश याच्या माध्यमातून. आता नवीन फलंदाज पाहायला मिळेल प्रज्योत याच्या माध्यमातून. चांगला हर्षने झेल टिपलाय, ओमकारला मागे परतवलाय. पुन्हा एकदा राईट वर विकेट योगेश. प्रज्योत साठी हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. चेंडूला मात्र दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे गुरुनाथ वालम, चांगले क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल 3 या धावसंख्येवरती. तर आता एक डावखुरी हाताचा फलंदाज
हाही सुद्धा या पंचक्रोशीतील आयकॉन असेल. नावाजलेला फलंदाज अत्यंत याला चांगला फटका. यॉर्कर लेनचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू. हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. थोडेसे क्षेत्ररक्षण सिद्धेश नागवेकर यांच्याकडून थोडेसे मिस झाला. त्याचा पुरेपूर फायदा उचलला. 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल 5 या धावसंख्येवरती. आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदित्य इलेव्हन या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5. एक गडी बाद 5. डीजे योगेश बनबे आपल्याला विनंती असेल जरा थोडं फास्टेस्ट घ्या, कारण अजून 6 सामने खेळवायचे आहेत. टाइम खूप आधीच झालेला आहे. आजचा पहिला दिवस आहे. नवीन गोलंदाज नितीन दाखल झाले. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक व संघाकडून दुसरं षटक. नितीन वरती यावेळीच भार असेल. स्ट्रायकिंग एंडला प्रज्योत असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते हर्षल कांबळे. एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची या पंचक्रोशीमध्ये ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याला सुद्धा पाहिलं जातं. लेदर बॉल क्रिकेट असू दे, टेनिस क्रिकेट असू दे. चांगला चेंडू यावेळीच दांडी गुल. फलंदाज बाद. बॅक टू द पविलियन प्रज्योत. आदित्य इलेव्हन या संघाला प्रज्योतच्या रूपामध्ये दुसरा धक्का. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडूवरती नितीन याचा फलंदाज प्रज्योतला मागे परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रथमेश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश हर्षल. पुन्हा एकदा प्रथमेश याला कानमंत्र देता वेळी. 5 षटकांचा सामना खेळवला जातोय. हर्षलला सुद्धा माहित आहे अजूनही खूप ओव्हर बाकी आहेत. विकेट ठेवून खेळणं गरजेचं आहे, परंतु इथे लगातार 2 विकेट गमावले गेले आहे आदित्य इलेव्हन या संघाने. नवीन बॅट्समॅन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. गोलंदाजी ट्रॅकवर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल नितीन. चांगला चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चांगली फेकी करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज हर्षल. हर्षलला इथे काहीतरी कामगिरी करावी लागेल. आपला संघ अडचणीत सापडलाय पहिल्या षटकावरती, परंतु हर्षल इथे नावाजलेला फलंदाज ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू. फटका लगावलाय. चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार हर्षलच्या माध्यमातून पहिलाच KPL चा षटकार. तिसऱ्या पर्वाचा दणदणीत 6 धावा.
पुन्हा एकदा नितीन, चांगला चेंडू, पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत इथे रनआउटचा चान्स आणि इथे प्रथमेश बॅक टू द पवेलियन. थोडासा फलंदाज मागे परतावा लागेल, प्रथमेशाला मागे परतावा लागेल. तिसरा धक्का बसलाय प्रथमेशच्या रूपामध्ये आदित्य इलेव्हन या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतःहून संघ मालक संगम पवार दाखल झाले. धावसंख्या दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. 3 गडी जरूर गमावले. धावसंख्या दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 13 धावा. नितीन ऑन बॉलिंग मार, चांगली गोलंदाजी नितीन याची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 चांगले मोहरे टिपले गेले आहे. नवीन फलंदाज संगम पवार ऑन स्ट्राइक, राईट मोर द विकेटचा मारा. संगमसाठी हा चेंडू हलक्या हाताने कट केला, चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद. थोडेसे क्षेत्ररक्षण मध्ये बदल करता येईल. जिकेश टायकर हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना आहे कुरतडे प्रीमियर लीगचा पर्व तिसऱ्या पर्वाचा पहिला सामना. आदित्य इलेव्हन विपक्ष असतील जिकेश टायकर. चांगला चेंडू, चांगला कटवलाय, 1 धाव पूर्ण केले. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवरती. हॅलो, संघाच्या तिसऱ्या षटकाची खेळी रफ्तार आता आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाच्या फेकी करण्यासाठी सज्ज सिद्धेश नागवेकर, आयकॉन खेळाडू या संघामधील. जीके स्ट्रायकर संघाचा आयकॉन खेळाडू आपलं कौशल्य पणाला लावताना पाहायला मिळतोय. हर्षल स्ट्राईकवर आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो संगम. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडूचा सामना करतोय हर्षल. यावेळेला थोडासा बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय, जातोय बॉल स्वीपच्या दिशेने. 1 धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. परंतु याच्या अगोदर सुद्धा हा ना चाललं होतं परंतु ही धाव पूर्ण होते. रनआउटचा धोका होऊ शकला असता परंतु मला वाटतं सुदैवानं वाचलेत. मिसअंडरस्टँडिंग होतंय, हा ना होते. आपण पहिला 1 बळी याच्यामध्ये गमावलाय. याची जरा जाणीव असायला पाहिजे दोन्ही प्लेयर्सना की ज्याप्रमाणे आपण आता आपला संघाचा हा डोळा, आपला संघाचा भार उचलायचा आहे, ही जबाबदारी आहे, ही हर्षल आणि संगम यांच्यावरती आहे. सिद्धेश पुन्हा एकदा ऑन डायचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पाहूया. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होते. फिल्डर धावतोय, कॅच करतोय, दुसरी धाव पूर्ण होते का पाहूया. ही दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. हर्षल एक जबरदस्त असा प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय वाघाच्या चित्त्याच्या चपळाईने या ठिकाणी पाहायला मिळतोय धावताना तो. 2 धावा, या 2 धावांबरोबर संघाचं धावबल हलतं होत आहे. 19 3 बाद 19 आदित्य इलेव्हन या संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या बॉलिंग क्रीज वर जातोय, आपल्या बॅटिंग क्रीजला पुन्हा एकदा हर्षल स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक एंडला संगम आणि हर्षल आपल्या संघाची अतिशय भक्कम रीतीने बाजू सांभाळतात का की त्याला हादरे जीके स्ट्रायकर्स देतो हे आपल्याला काही क्षणामध्ये पाहायला मिळतंय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे.
संपूर्ण हा सामना 5-5 षटकांचा असेल. केवळ 2 षटक मागे बाकी आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकाची फेकी करतोय तो सिद्धेश. याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये. थोडेसे बीट झालेत. निर्धाव चेंडू झालाय. एक चेंडू निर्धाव पडलाय. थोडासा धाव फलक सुद्धा थांबलाय. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. एक अतिशय उत्तम रीतीने गोलंदाजी करताना सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू आहे हा या संघाचा. आपलं कौशल्य जे काही आहे ते पणाला लावतो या ठिकाणी आपल्या बॉलिंगच्या रूपानं. आणि पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेवढं काही बॅट आणि बॉलचं कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. थोडेसे बीट होत आहेत, परंतु एक धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरले आहेत ते हर्षल. धावसंख्या वाढते. या चेंडूवरती धावसंख्या झाली ती 20. 3 बाद 20. ती संघाच्या तिसऱ्या षटकाची खेळी चालू आहे आणि तिसऱ्या षटकाची फेकी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो सिद्धेश. पुन्हा एकदा थोडासा फील्ड मध्ये बदलाव, थोडासा फील्ड मध्ये चेंज होतोय. राईट आणि लेफ्ट हे कॉम्बिनेशन या ठिकाणी आदित्य 11 कडून आपल्याला पाहायला मिळतंय. आता स्वतः संघाचे संघमालक या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी बॅटिंग करण्यासाठी आले. संगम पवार एक नावाजलेला हुकमी फलंदाज ज्याला म्हटलं जातं, ज्याला संबोधलं जातं, तो आता आपल्याला या बॅटिंग क्रीजवर आपला कौशल्यपणाला लावताना पाहायला मिळतोय. सिद्धेश यांचा पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. एक धाव तर ऑन ड्राईव्हच्या रूपानं घेतली आहे. डीप मध्ये असलेला प्लेयर्स बॉल कलेक्ट करेपर्यंत एक धाव सहजरित्या चोरले. पुन्हा एकदा थोडस फील्ड्स मध्ये बदलाव होतोय. क्षेत्ररक्षण थोडस चेंज होतंय, कारण स्ट्राईक वरती आले ते हर्षल लेफ्ट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा सिद्धेश नागवेकर आपल्या बॉलिंग क्रीजवर तयार. तिसऱ्या षटकाची फेकी करतोय तो सिद्धेश नागवेकर. त्याला संयमपणे सामना करतोय तो हर्षल टू सिद्धेश. या दोघांमध्ये द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला माझा उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया झेल होऊ शकतो का, परंतु बॉल जातोय सीमारेषे पार. षटकार एक जबरदस्त आमचे साऊंड सिस्टीम योगेश कांबळे यांचं सुद्धा आम्ही कुर्तडे प्रीमियर लीगच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आजचे डीजे मास्टर श्वेत पेटकर यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. एक जबरदस्त असा उत्तुंग फटका होता तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती हर्षल यांच्या बॅट मधून निघणारा. एक जबरदस्त टायमिंग केलं होतं या वेळेला. स्क्वेअर लाग आणि डीप मिड विकेटच्या वरून खेळला गेलेला शॉट. धावसंख्या झाली ती 27. 3 षटकांचा खेळ संपलाय. उरलेल्या 12 चेंडू मध्ये किती धावा आपल्या संघासाठी ही जोडी बनवते हे पाहायला मिळेल. संघाच्या वतीनं 4थं षटक आणि आपल्या मर्यादित कोड्यातील दुसरं षटक घेऊन आले योगेश. सामना करतील संगम या वेळेला. आणि पुन्हा एकदा जबरदस्त असा कट केलाय. यावेळेला स्क्वेअर कट केलाय. बॉल जातोय पाहूया सीमा रेषे पार. चौकार. चेंडूवरती आघात केलाय, प्रति हल्ला केलाय. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती संगम यांनी आणि आपल्या संघाचा डोलारा जो आहे धावसंख्येचा डोंगर हळूहळू वाढवायला सुरुवात केली. एक दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवरती 4थ्या षटकातील प्रेशर मध्ये आहेत त्या योगेश, कारण पहिल्या चेंडूवरती प्रतिहल्ला झालाय आणि थोडस डीप मध्ये फिल्डर लावला जातोय या वेळेला. पुढचा चेंडू 4थ्या षटकातील आक्रमक या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समजू शकले नाहीत, परंतु एक धाव मात्र घेतली आहे. पाहूया. तर नेक्स्ट मॅच विजय स्पोर्ट्स विपक्ष असतील एमडी बॉयज. दोन्ही संघांना पहिला पुकार दिला जातोय टॉस साठी.
धावसंख्या झाली ती 32. 3 बाद 32. संघाचं चौथं षटक चालू आहे आणि चौथा षटक फेकतोय तो योगेश, त्याला सामना करतोय तो हर्षल आणि संगम. हे जोडी मैदानामध्ये आहे आदित्य 11 या संघाची. संघाचा हुकमी खेळाडू ज्याला म्हटलं जातं तो ओंकार पॅन्डल मध्ये परत आल्याच्या नंतर जी काही लढकडती बाजू होती त्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती हर्षल यांनी आणि त्याला संयमपणे तेवढी समर्थपणे साथ देतोय तो संगम. पुढचा चेंडू योगेश यांचा. हर्षल याच्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू समजू शकले नाहीत. विकेट किपरने आपलं काम पूर्ण केलंय आणि पुन्हा एकदा बॉल सुपूर्द होतो योगेश यांच्याकडे. पुन्हा एकदा आपल्या लाईन आणि लेन मध्ये कमबॅक केलंय आणि एक खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरलेत योगेश. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो आणि त्याला सामना करण्यासाठी हर्षल. आणि फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उठू शकले नाहीयेत, परंतु बॉल ट्रॅव्हल होतोय. एक टप 2 टप कलेक्ट होतोय. 2 धावातच सहजरित्या पूर्ण होत आहेत. एक चपळीनं पळतायत. पुन्हा एकदा मी तेच सांगतोय की हर्षल यांच्या धावाची भूक जर बघायची झालेल आपल्याला तर त्यांच्या रनिंगकडे बघावं लागेल. फटक्यावर त्यांनी जरी तेवढा ताबा ठेवला नसला तरी आपल्या रनिंग वरती जबरदस्त विश्वास या प्लेयरचा आहे आणि 2 धावा या चेंडूवरती घेतल्यात. धाव संख्येचं धाव फलक जे आहे ते हलतं ठेवलंय आणि धावांचा डोंगर वाढवायला जो सुरुवात केली तो चौथ्या षटकामध्ये. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एक जबरदस्त कमबॅक म्हणावा लागेल या ठिकाणी. 1 धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला एक तारीफ करावी लागेल योगेश याची. पहिल्या चेंडूवरती बाउंड्रीज मारल्याच्या नंतर 4 रन वसूल झाल्याच्या नंतर त्यांनी मात्र आपली दिशा आणि टप्पा जो बदललाय. एक धावा जात आहेत परंतु त्यांची जी टप्प्याची दिशा जी आहे ती खोलवर. थोडासा रणनीतीमध्ये आपल्या बॉलिंग मध्ये चेंज केलाय. एक डोक्याने जो खेळला जातोय खेळ तो खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. त्याच्यानंतर एक कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतात का पाहूया. झेल होऊ शकतो, हवेमध्ये आहे आणि यावेळेला मात्र जीवनदान मिळालंय हर्षल याला. बीट झालेत फिल्डर. हुकचा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, जीवनदान मिळालंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 38. आतापर्यंत चांगला स्कोर, चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये आदित्य 11 हा संघ यावेळेला आपल्याला सरस ठरलेला पाहायला मिळतोय, परंतु हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये आपण काही सांगू शकतो. 38. अजून खूप सामने आहेत, याची नोंद घ्या पंच. दोन्ही पंचांना विनंती असेल की आपण लवकर जरा सामना फास्ट खेळवायचा आहे. तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 38 धावा. तीन गडी बाद 38 धावा.
जशा पहिल्या षटकावरती ओमकार सुर्वे याचा विकेट जरूर गमावला होता, त्यानंतर हर्षल याने ती थोडीशी पारी संभलली गेली आणि त्यानंतर हर्षल याने चांगली फलंदाजी त्या हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. अजूनही एक षटक मार्गस्थ, अंतिम षटक. अंतिम षटक. नवीन गोलंदाज हर्ष सुर्वे. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल संगम. ना स्ट्रायकिंग एंडला हर्षल कांबळे चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. संगम याने सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे. योगेश याच्या पहिल्या चेंडूवरती चांगला फटका लगावला होता. हर्ष सुर्वे राईट द विकेटचा मारा करेल. संगमसाठी अचूक टप्प्याचा चेंडू होता, टोळवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु एका धावीवर समाधान मानावे लागेल. एका धावीच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल 39 या धावसंख्येवरती. आता थोडेसे क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतावेळी आपल्याला पाहायला मिळते. जी स्ट्रायकर या संघाकडून योगेश बनबे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला हर्षल आले. चांगली फलंदाजी आतापर्यंत हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते. जवळजवळ या पंचक्रोशीमध्ये त्यांना पाहायला मिळते फलंदाजी हर्षलच्या माध्यमातून. अत्यंत सोमेश्वर लीग सुद्धा मध्ये चांगली फटकेबाजी केली होती हर्षलने. तसेच रामेश्वरवाडी प्रीमियर लीग मध्ये, तसेच रणझुंजार मयेकरवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी माणिक इलेव्हन या संघाकडून केली होती. तोच हर्षल स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. आता मात्र स्लोवर चेंडू बिरकावून जरूर दिलाय. चेंडू जाईल सीमारेखा पार. 6 धावा, षटकार. टेंगुटीची चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हर्षल कांबळेच्या माध्यमातून आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 45 या धावसंख्येवरती. हर्षल याच्या पहिल्या चेंडूवरती चांगला फटका लगावला हर्षल कांबळेच्या माध्यमातून. पुढील चेंडू राईट ग्राउंड विकेट. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. क्षेत्ररक्षक पोचे करत फेकी करेपर्यंत दुसरी धाव पूर्ण घेतली आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते हर्षल कांबळेच्या माध्यमातून. 2 धावा. जिथे 1 धाव होती तिथे डबलला कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 47 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. हर्षल कांबळे मॅन फ्रॉम सोमेश्वर. पुन्हा एकदा राईट ग्राउंड विकेट. हर्ष सुर्वे ऑन बॉलिंग मार पाहायला मिळतोय. पुढील चेंडू घेऊन चांगला चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडूला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका. चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. हॅलो, कृपया सर्वांना एक सूचना आहे प्लेयर्सना. आपण टीम मीटिंग साठी कमीत कमी वेळ घ्यायचा आहे, जेणेकरून सामना लवकरात लवकर आपण चालू ठेवायचा आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे. शुभमजी मुरकर. हर्षल कांबळे वैयक्तिक 41 धावसंख्येवरती खेळतोय. 9 धावांची गरज 50 साठी. हर्षल कांबळे चांगला फटका. यावेळी झेलची शक्यता जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु नाही.
एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला इथे आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, खास करून हर्षलच्या माध्यमातून. आतापर्यंत ओपनिंग साठी आला होता, आतापर्यंत मैदानावरती दाखल आहे. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते बॅट मधून हर्षलच्या. दोन्ही या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 55 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा हरसुर्वे पुढील चेंडू घेऊन हर्षल साठी. चांगला चेंडू, चांगला फटका जरूर सजवला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. जेल होईल का संकेश तिथे, मात्र जेल निसटतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या आहे. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 57 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. 58 धावांचं टार्गेट सेट केलंय आदित्य वलन या संघाने. तिसरा पुकार दिला जातोय तो म्हणजेच नेक्स्ट मॅच साठी, टॉस साठी विजय स्पोर्ट्स विपक्ष असतील एमडी बॉयज. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचंय. आणि मी विनंती करतो गावचे आदरणीय निलेशजी फुटक साहेब यांना विनंती करतो टॉस साठी जायचंय आपण. श्रीदेव रवळनाथाच्या या पावन भूमीत आज आपण ऑल कुर्तडे संघ आयोजित कुर्तडे प्रीमियर लीग 2024 मध्ये या दुसऱ्या मॅचचा आपण टॉस घेतोय. तर टॉस साठी इथे उपस्थित आहेत ते म्हणजे निलेशजी फुटक आणि एमडी बॉयजचे सर्व कॅप्टन अनिल आंग्रे आहेत. तसंच विजय स्पोर्ट्स करून आमचे मित्र ज्यांना आम्ही लाडाने गिरीश कोचरेकर सर असं म्हणतो, ते आमचे विद्याधर पवार आहेत. तर सगळ्यात आधी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी एकमेकांना हात मिळवायचे आहेत. या टॉससाठी आपण इथे आलेलो आहोत. अनिल दादा काय वाटतंय, एक आपले 2 शब्द सांगायचे आहेत. ग्राउंड तर छान झालंय. आताची जी मॅच चालू आहे ती बघता आम्ही म्हणतो स्कोर होणार नाही, पण बऱ्यापैकी स्कोर 5 ओव्हरला होतोय. त्याचप्रमाणे आम्ही पण प्रयत्न करू समोरच्या संघाला रोखण्याचा. निश्चितच वाऱ्याचा एंड जर बघितला तर पहिलं वाटलं नव्हतं की एवढा स्कोर होईल, पण एक चांगला, एक सन्मानजनक आणि विनिंग स्कोर असा झालेला आहे की या पहिल्याच सामन्यामध्ये. विद्या काय वाटतंय आणि काय, मी स्ट्रॅटेजी विचारणार नाही, तो मूर्खपणा करणार नाही, कारण स्ट्रॅटेजी ही टीमसाठीच मर्यादित असते. तर काय, कुठला उद्देश आणि काय कॉन्फिडन्स घेऊन उतरताय तुम्ही या मॅचेत? पहिलीच मॅच आहे यानंतर तुमची. KPL 2024-25 साठी शुभेच्छा. गेल्या वर्षी आम्ही 4 नंबरला राहिलो, या वर्षी आम्ही प्रयत्न करणार आहे फायनल. नक्कीच एक नंबर, हाच कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि निलेश दादा, की वेळात वेळ काढून तुम्ही या सामने पाहण्यासाठी तुम्ही उपस्थित राहिलात, या मॅचचा टॉस सुद्धा घेत आहे, की एकंदरीत आयोजन नियोजनाबद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. नमस्कार. KPL 2024 सीझन आता चालू झालेला आहे आणि मी एवढंच सांगेन की सगळ्या संघांना शुभेच्छा देतो आणि आता टॉस उडवतोय. चला वळूया लगेच टॉसकडे. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे तो म्हणजे विजय स्पोर्ट्स या संघाने. त्वरित आपला ते इथे निर्णय सांगायचा आहे विद्याधर पवार. आम्ही क्षेत्ररक्षण करणार. तर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनिल दादा, प्रथम फलंदाजी करायची आहे आणि निश्चितच तुमच्याशी बोलायला आम्हाला आवडतं म्हणून वारंवार मी तुमच्याकडे माईक देतोय. तर खुश आहात का या डिसिजन वरती तुम्ही? हो, खुश आहे. तर आता वळूया आपल्या या चालू मॅच कडे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना धन्यवाद आणि निलेश दादा या टॉस साठी वेळ दिला, धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी टॉसच्या पॅन्डलच्या इथं आपल्याला आपला आवाज जो ऐकायला मिळाला आहे तो आमचे
भाऊ बंटी भाटकर, एक उच्चार स्पष्ट ज्या व्यक्तीचे असतात ना, त्याचं व्यक्तिमत्व सुद्धा तेवढं स्पष्ट असतं, जे असेल ते तोंडावर असतं. म्हणून एक चांगला एक मार्गदर्शक आणि एक चांगला कॉमेडिटर आत्ताच्या सध्याच्या जर जे शिकत असतील, जे नवीन कॉमेडिटर किंवा समालोचक जे शिकत असतील, त्यांना शिकण्यासारखं आमच्या बंटीकडून खूप आहे. शब्दांचे स्पष्ट उच्चार असोत किंवा वाक्यफेक असो, संवादफेकी असो, ही त्याच्याकडे कला एक जबरदस्त आहे. आणि त्याच कलेचा एक अजून वारसदार या ठिकाणी उपस्थित आहे. समालोचकामधला जो अग्रगण्य ज्याचं नाव घेतलं जाईल समालोचनामध्ये, ज्या काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये त्या रांगेमध्ये बसणारा एक मोहरा आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमचे मित्र तुषार शिवलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या संपूर्ण ऑल कुर्तडे कमिटीच्या संघाच्या नियोजनाच्या या स्पर्धेच्या नियोजन समितीच्या वतीनं या पॅन्डॉल मध्ये मी त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद सर, धन्यवाद. या मॅच मध्ये आपण वळूयात, जाऊयात, आपण पाहूयात विजय स्पोर्ट्स प्रथम फलंदाजीसाठी असेल तर MD बॉईज हा संघ आपण बघूयात. तर प्रथम क्षेत्ररक्षण त्यांच्या हातामध्ये दिलं जाईल. मी तुषार शिवलकर सर्वांचं मनापासून स्वागत करतो या KPL म्हणजेच कुर्तडे प्रीमियर लीग या मॅचच्या दरम्यान. आपण इथं बघूया, पाहूयात काय घडतंय बिघडतंय. तर इथे आपण बघितलं असेल तर नीटनेटकं नियोजन आणि देखणं आयोजनच्या माध्यमातून ही सर्व टुर्नामेंट आपण इथे बघतोय. तर पुणे मुंबई इथून दाखल झालेले हे सर्व खेळाडू असतील, त्यानंतर गावाचे असतील, तर यांचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण खूप चांगलं टुर्नामेंटचं आयोजन इथं केलं जात आहे. जर आपण बघितली तर भौगोलिक परिस्थिती बघितली तर चारही बाजूला ओपन असं ग्राउंड, कुठेही डिक्लेरेशन नसेल, तर एक चांगलं नियोजन या ठिकाणी केलं जात आहे आणि एक चांगली टुर्नामेंट या ठिकाणी देखील घडवली जाईल. तर यावेळेस आपण बघतोय तर प्रथम फलंदाजीवरती आपण इथे बघू तर विजय स्पोर्ट्स संघाला आणि निश्चितच ज्यांचा दरारा पुण्यापासून इथे या वाडीपर्यंत आहेत ते म्हणजे आमचे काका आणि आमचे या मित्राप्रमाणे राहणारे आमचे उमेशजी आंग्रे म्हणजे आमचे लाडके आप्पा यांचं आगमन झालंय. जोरदार स्वागत करूया कमिटी मार्फत त्यांचं. पण ती दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस ज्याला म्हटलं जातं ना, ते आमचे आप्पा. निश्चितच दादा दोस्तीच्या दुनियेतला हा आप्पा माणूस आहे निश्चित. तर इथं सामना आपण सुरू करूया लवकरच. आपण इथं बघतोय तर दोन फलंदाज इथे आपण पाहिले जातील. तर स्ट्रायकिंग एंड वरती इथे आपण बघतोय ऋषिकेश भाटकर, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती इथे आपण पाहिलं जाईल योगेश. ऋषिकेश शशिकांत भाटकर हे फलंदाजी मार्कवरती आपण बघतोय, तर यांना देखील आपण पाहिलं जाईल. ते म्हणजे तर स्ट्रायकिंग एंड वरती असतील, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती इथे पाहिलं जाईल ते म्हणजेच योगेश. तर गोलंदाजी मार्कवरती इथे पाहिलं जाईल ते म्हणजेच संगम. यांना गोलंदाजी मार्कवरती आपण बघू. एक चांगलं इथं गोलंदाजी आणि फलंदाजीचं आपल्याला स्वरूप देखील पाहायला मिळेल. पहिलाच बॉल यावेळेस आपण फेकी केला जातोय. इथे देखील आपण बघतोय हलक्या हाताने खेळलाय, त्यानंतर आपण बघतोय बॉल ट्रॅव्हल होतोय, जाऊन पोहोचेल तोपर्यंत एक धाव इथं घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. बघा क्षेत्ररक्षण देखील त्याप्रमाणे इथं सजवलं जातंय. वास्तविक इथे आपण बघितलं असेल तर प्रत्येक धाव इथं रोखण्याचं कार्य इथं क्षेत्ररक्षण करेल, परंतु आपण बघतोय तर त्या माध्यमातून आपण बघितलं असेल तर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील इथं फलंदाज देखील करतील. दोन्ही संघ यावेळेस आपण बघतोय तर विजयाची आशा ही त्यांच्या मतात यावेळेस आपण इथं बघतोय तर आत्मसात केलेली असेल. यावेळेस आपण बघतोय पुण्यांदा इथे आपण बघितलं असेल तर योगेश यावेळेस फलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. इथे आपण बघितलं असेल जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु या प्रयत्नामध्ये असफल असेल. यावेळेस आपण बघतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल. जर आपण बघितलंय तर गोलंदाजाला यावेळेस आपण पाहिलं असेल तर यश देखील घेतलं जातंय. इथं आपण बघितलं असेल तर वारंवार आपण इथे बघतोय तर बीट केलं जाईल. त्याप्रमाणे आपण बघतोय तर क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जाईल. पुन्हा आपण बघतोय ओहो यावेळेस देखील आपण बघतोय थोडासा कटिंग लेग कटर बॉल इथे आपण पाहिला असेल. यावेळेस बॉल देखील आपण बघितला असेल. खूप चांगलं इथं आपण बघितलं असेल तर प्रत्येक वेळी आपण पाहतोय तर एक गोलंदाज आपलं वेगवेगळी शैली वापरली जाते. थोडस वेळ देखील घेतला जाईल. निर्धारित 5 षटकं असतील आपल्या समोर आणि या 5
षटकामध्ये तुम्हाला धावसंख्येचा डोंगर इथं उभा करावा लागेल. योगेश यावेळेस फलंदाजी मार्कवरती असतील. थोडस आपण बघतोय इथं देखील पुन्हा आपण इथं बघतोय बॅक टू बॅक 3 बॉल इथे आपण बघितले असेल तर वारंवार इथं बीट केलं जाईल. डॉट बॉल ऋषिकेश भाटकर यांच्या माध्यमातून थोडस कानमंत्र दिला जाईल. जास्ती वेळ टीम मीटिंग मध्ये घेऊ नका. यानंतर देखील सामने असतील. विनंती असेल आपल्याला. एक धाव फक्त आपण बघितले असतील तर 4 बॉल अजूनपर्यंत आपण बघतोय तर पैकी केले जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण इथे बघितलं असेल तो म्हणजे संगमला यावेळेस आपण बघितलं असेल तर सूर गवसलाय. यावेळेस पुण्यांदा लेगच्या दिशेने आपण पाहिलं असेल तर थर्ड मॅनचं रिझन इथे हलवलं जात आहे. त्यानंतर आपण बघतोय बॉल इथे कलेक्ट केला जाईल. तोपर्यंत एक धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. ऋषिकेश भाटकर स्ट्रायकिंग एंड वरती जाऊन पोहोचतील. एक धाव म्हणजे टोटल संघाची धाव संख्या आपण बघितलं असेल तर ती होते म्हणजेच 2 धावा. 5 बॉल अजूनपर्यंत फेकी केलेत. फक्त 2 धावा इथं दिलेत. खरोखर एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्पा भेदक मारा गोलंदाजीवरती स्वार यावेळेस आपण पाहिलं असेल तो म्हणजेच संगम यांना देखील आपण बघतोय. KPL कुर्तडे प्रीमियर लीग याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. तर ऋषिकेश भाटकर यावेळेस रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादामध्ये आपण इथं बघितलं असेल लगा तो आबाद नाही तो बरबाद या फटक्याला देखील म्हटलं जातं क्रिकेटच्या विश्वामध्ये. इथं पहिलं षटक संपवलंय तर पहिल्या षटकानंतर धावसंख्या इथे आपण पाहिली असेल तर ती म्हणजेच 3 धावसंख्या. धन्यवाद. थांबवा गाडी कारण आली आहे आयोजकांची. इथे कुर्तडेवाडी KPL मध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. यावेळेस आपण पुन्हा एकदा मैदानावरती जाऊया. तर यावेळेस आपण इथं पाहिलं असेल तर तो म्हणजेच ऋषिकेश भाटकर अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून असेल. फटकेबाजी करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. अजूनपर्यंत आपण पाहिलं असेल तर नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय तो म्हणजेच ओमकार यावेळेस सज्ज होतोय. ओहो यावेळेस देखील फटका खेळण्याचा सुंदर प्रयत्न केलाय. परंतु आपण इथे पाहिलं असेल तर थोडस मैदानाचा भौगोलिक आढावा घेतला तर त्याचा मात्र अडथळा इथे झालाय. आणि त्यानंतर आपण बघतोय तर इथे धावसंख्या 1 इथं घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते म्हणजेच विजय स्पोर्ट्स संघाला. MD बॉईज अजूनपर्यंत प्रयत्न करतोय. हात ओपन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते म्हणजेच विजय स्पोर्ट्स संघाला. तर यानंतर इथं पाहिलं जाईल तो म्हणजेच योगेश फलंदाजी मार्कवरती असेल. जोरदार फटका आलेखच्या दिशेने खेळून केलाय. त्यानंतर आपण बघतोय बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स इथे बॉल. त्यानंतर आपण बघितलं थोडस फंबल झालंय परंतु 1 धाव देखील घेतली जाते. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर सॉरी 2 धावा इथं घेतल्या जात आहेत. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. तर टोटल धावसंख्येचा विचार केला तर ती होते म्हणजेच 6 धावसंख्या इथे होते. योगेश कष्ट खूप करावे लागतात. त्यानंतर पुन्हा आपण बघितलं असेल तर गोलंदाज देखील आपण पाहतोय तर खूप चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पाहिली असेल. यावेळेस देखील फटका खेळलाय. त्यानंतर आपण बघतोय बॉल आपण बघितला असेल फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण केलाय. यावेळेस फलंदाज योगेशच्या रूपानं बाद होईल. डीजे तर पहिलं विकेट इथे आपण बघितलं असेल तर MD बॉईज संघ अजूनपर्यंत चघडून बांधून ठेवलंय ते म्हणजेच विजय स्पोर्ट्स संघाला. तर सिद्धेश जो बॅटर बॅट्समन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहिलं असेल तर गोलंदाजी मार्कवरती आपण इथे बघतोय तर खूप चांगली गोलंदाजी इथं यावेळी केली जाते ती म्हणजेच MD बॉईज संघाच्या माध्यमातून. आदित्य 11
तर यावेळेस एक धाव इथं घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. त्यानंतर आपण बघतोय तर धावसंख्या टोटल होते संघाची ती म्हणजे सॉरी धावसंख्या नसेल, आदित्य 11 वर्सेस जीके स्ट्रायकर्स असा सामना सुरू आहे. तर इथून आपण बघितलं असेल तर यावेळेस पुन्हा आपण इथं पाहतोय तर जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका देखील आपण पाहिला असेल. बॉल इथं आपण बघतोय तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहिलं असेल. पुन्हा आपण बघतोय स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. ते म्हणजे ऋषिकेश भाटकर यांच्या माध्यमातून 2 धावा इथं घेतल्या जात आहेत. धावसंख्या आपण इथे बघितली असेल तर दोन धावसंख्यांनी धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 धावसंख्या. प्रत्येक वेळेस आपण बघितलं असेल तर धावांच्या कष्ट इथं घ्यावी लागतात, पराकाष्ठा करावी लागते. वास्तविक आपण इथे बघितलं असेल तर खूप मेहनत यावेळेस करावी लागते. ती म्हणजेच फलंदाजांना अजूनपर्यंत आपण बघतोय तर चौकार षटकारांपासून खूप दूर ठेवलंय. यावेळेस पुन्हा आपण इथे बघितलं असेल तर खोलवर बॉल इथे यावेळेस आपण बघितलं असेल ब्लॉक मध्ये टाकलाय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर लॉंग ऑफला बॉल जाऊन ट्रॅव्हल करेल तोपर्यंत पुन्हा यावेळेस एक धावसंख्या इथं घेतली जाते. ओव्हर नंबर 2 दुसरं षटक इथं संपवलंय. टोटल धावसंख्या आपण इथं पाहतोय ती म्हणजेच 9 धावसंख्या इथं होते. वाणी आणि पाणी जपून वापरा, कारण वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ आणि पाण्यामुळे तुमचा भविष्य काळ हा सुरक्षित राहणार आहे. हर्षल न्यू बॉलर हर्षल कांबळे यावेळेस अजूनपर्यंत आपण बघितलं असेल तर खूप फलंदाजांना कष्टांची पराकाष्ठा करावी लागते. कारण आपण बघितलं असेल तर चौकार षटकार हे देखील खूप दूरवर ठेवले. त्यानंतर पुन्हा एकदा हर्षल यावेळेस गोलंदाजी मार्कवरती इथे देखील पाहिलं असेल. अजूनही आपण बघतोय तर यष्टी रक्षक देखील आपण पाहतोय. खूप चांगलं यष्टी रक्षण करताना पाहायला मिळतंय. हर्षल पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल तर गोलंदाजी मार्कवरती असतील. तर इथून आपण पाहतोय तर पुन्हा आपण बघतोय यावेळेस देखील आपण बघतोय तर चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा भेदक मारा गोलंदाजीचं तंत्र या ठिकाणी वापरलं जातंय. आक्रमकता इथे आपण पाहिली असेल तर ती म्हणजे अजूनपर्यंत गोलंदाजांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. हॅलो हर्षल यांचा पुढचा चेंडू ऋषिकेश याच्यासाठी. ऋषिकेश पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलचं जे काही कनेक्शन म्हटलं जातं, कनेक्टिव्हिटी म्हटली जाते, ती अजूनपर्यंत ऋषिकेश यांच्या बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. आपल्या जगाचा देव, जगाचा बाप्पा ज्याच्या हातातून आकार घेतो तो फलंदाज आज फलंदाजीसाठी आलाय. आपल्या संघाच्या विजयाचा साकार करतो का हे आता आपल्याला पाहायचं आहे या उरलेल्या सर्व ओव्हर मध्ये. परंतु यावेळेला मात्र जबरदस्त कमबॅक, जबरदस्त बॉल आणि निबळ उद्ध्वस्त झालाय. तो ऋषिकेश यांचा दुसरा झटका मिळालाय ऋषिकेशच्या रूपानं. विनंती करतो की आपण इथे कॉम्बॉक्सच्या इथे यायचं आहे. प्रथमेशजी भाटकर. यावेळेला ऋषिकेश यांची जागा घेण्यासाठी आले संकेश. हर्षल एक जबरदस्त अष्टबैळू खेळाडू म्हणावं लागेल, ऑलराऊंडर प्लेयर्स म्हणावं लागेल.
बॅटिंगची चुणूक दाखवली, आता बॉलिंगची चुणूक दाखवली आहे आणि यावेळेला मात्र स्वीपच्या दिशेने बॉल कट होतोय. पाहूया, एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते. संकेशच्या बॅटमधून निघणारी पहिली धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का, पण यावेळेला मात्र मनाई केले. एक धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरलेत. थोडस अशक्यप्राय वाटणार हे आव्हान, एक आपल्या बॅटच्या जोरावरती जे आव्हान उभं केले ते हर्षल यांनी वैयक्तिक 45 धावा तब्बल ठोकल्या आहेत आपल्या संघाची धावसंख्या उभारताना, आपल्या संघाला उभारी देताना. आणि आता आपल्या मात्र गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवतोय हर्षल. यावेळेला थोडासा लडखडताना, थोडासा अडखडताना हा संघ GK स्ट्रायकर्स आपल्याला पाहायला मिळतो. एक 55 धावांचं आव्हान जो घेतलेला होता तो थोडासा 58 धावांचं आव्हान यावेळेला आहे मात्र, परंतु यावेळेला मात्र एक चांगला शॉट, चांगला फटका पाहायला मिळतो. परंतु तेवढंच उत्तम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा मात्र घेण्यापासून रोखलेले नाहीयेत. या 2 धावांबरोबर संघाचा धावफलक वाढतंय, धावफलक हलतंय. पाहूया धावफलक किती होतंय. धावसंख्या झाली ती 13. 58 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी GK स्ट्रायकर्स या संघाला. गेल्या वर्षा विनर संघ ज्याला म्हटलं जातं तो संघ यावेळेला मात्र विजयाची प्रतीक्षा करताना पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेच्या ओपनिंगचा सामना आहे. आता चौथ्या षटकाची फेकी करण्यासाठी सज्ज होतोय तो आदित्य संघाचा एक हुकमी गोलंदाज आणि फलंदाज ऑलराऊंडर ओंकार सुर्वे. यावेळेला आपली बॉलिंग क्रीज वरती आणि यावेळेला मात्र एक जबरदस्त शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु नैसर्गिक अडथळा जो आहे याचं बेनिफिट मात्र बॉलर्सला मिळालंय. एक चांगला खोलवर टप्प्याचा बॉल होता, परंतु त्याला सन्मानपूर्वक खेळला गेला होता संकेश पालवकर यांनी. एक संकेश पालवकर सुद्धा एक उमदा प्लेयर्स आहे, एक जबरदस्त प्लेयर्स आहे. पुन्हा एकदा ओंकार यांचा पुढचा चेंडू, निर्धाव चेंडू, थोडस जखडून ठेवलंय, थोडस कैद केलंय असं मला वाटतंय. आपली लाईन आणि लेंथ, दिशा जी आहे ते सटीक मारा, दिशेचा योग्य असा वापर करताना यावेळेला आपल्याला ओंकार सुर्वे पाहायला मिळत आहेत. ओंकार सुर्वे नावाचं जे एक वादळ आहे तर गेल्या वर्षी आपण पाहायला मिळालंय की आपल्या बॅट मधून जो काही बोललाय तेच आज कमाल गोलंदाजीच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला तिसरा चेंडू या षटकातील आणि यावेळेला मात्र उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. झेल होतं का, परंतु थोडासा पुढे पडलाय. 2 टप बॉल कलेक्ट होतोय, यावेळेला मात्र मिस्त्रो होतोय. मिस्त्रोच्या रूपाने सुद्धा एक धाव घेतली जाते. या 3 धावा मिळत आहेत. या 3 धावांबरोबर संघाचा धाव फलक वाढतोय, थोडीशी वेग वाढतोय, थोडीशी गती वाढते. 17 चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकाची फेकी करतायत ते ओंकार सुर्वे. यावेळेला मात्र स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर आले संकेश पालवकर. सिद्धेश आणि ओंकार, सिद्धेश आणि संकेश ही जोडी आहे मैदानात. यावेळेला मात्र जबरदस्त कमबॅक, जबरदस्त यावेळेला त्रिबळ उद्ध्वस्त. तिसरा झटका, तिसरा धक्का आणि तिसरा मोहरा गारद होतोय. GK स्ट्रायकर संघाचा संकेश पालवकर पॅन्डल मध्ये परत येतोय. यावेळेला मात्र हर्ष स्ट्राईक वरती आलेत आणि यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक धाव घेण्यात मात्र यशस्वी ठरतायत. एक जबरदस्त कमबॅक, जबरदस्त वापसी. आपल्या पहिल्यापासून या सामन्यावरती जी पकड मिळालंय आदित्य 11 या संघाने, ती पकड आपली जी मजबूत ठेवली आहे या गोलंदाजीमध्ये सुद्धा, फलंदाजीमध्ये सुद्धा आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा ओंकार आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चार षटकांचा खेळ संपलाय.
6 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता, अशक्यप्राय वाटणारे आव्हान. 6 चेंडूमध्ये 40 धावा. तसा जर सरासरीचा विचार केला तुषारजी तर 3 षटकांमध्ये मला वाटतं आदित्य 11 या संघानं सुद्धा 19 ते 23 धावा जमवल्या होत्या. परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये जी तुफानी फटकेबाजी झाली त्याच्यावरती 58 धावांचं जे डोंगर उभा केला, जे आव्हान उभा केलं, ते या हर्षल नावाचं जे वादळ आहे यानं. बरोबर. कारण या टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं तर असे अनेक खेळाडू ज्यांचा खेळ आपण बघतोय त्यांच्यासाठी हे व्यासपीठ नक्कीच हा उत्सव नव्हे तर महोत्सव असेल. कारण खूप चांगले खेळाडू या क्रिकेटच्या माध्यमातून तयार होत आहेत. तर यावेळेस आपण वळूया पुन्हा एकदा. आपण इथं पाहतोय तर गोलंदाजी मार्कवरती आपण इथे बघतोय तो म्हणजेच प्रज्योत. ते देखील आपण बघितलं असेल. पुन्हा एकदा आपण बघतोय तर यष्टी रक्षक देखील आपण बघतोय. तर इथे मात्र विकेटचं पतन केलं जाईल, विकेट देखील घेतला जाईल. धाव बाद इथे आपण बघतोय तर रनआउटच्या रूपाने इथं फलंदाज देखील बाद होतोय. यावेळेस आपण बघतोय तर सपशेल आपण इथे बघितलं असेल तर जीके स्ट्रायकर संघ फक्त ठेवले. सामन्यामध्ये क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. तर फलंदाजी मार्कवरती इथे आपण बघतोय तर फलंदाज यावेळेस गुरु अब हो जा शुरू अशी सुरुवात देखील आपण इथे बघतोय. यावेळेस आपण बघतोय तर थोडासा खोलवर बॉल, त्यानंतर आपण बघतोय तर एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. इथे आपण बघतोय तर जखडून बांधून ठेवलंय पूर्णपणे. सामन्याला आपण पाहिलं असेल तर KPL कुर्तडे प्रीमियर लीग याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण इथे बघतोय. आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधील आपण इथे पाहिलं असेल तर पहिला सामना इथे आपण पाहतोय. तर या पहिल्या मॅच मध्ये देखील आपण बघतोय तर खूप काही घडामोडी इथे पाहायला मिळाल्यात. काय घडतंय बिघडतंय अजून देखील असेल. यावेळेस वाईट घोषित केला जातोय. एक अतिरिक्त धाव अजून एक नोंद केली जाईल. तर टोटल धाव संख्या आपण इथे बघितली आहे 20 धाव संख्या. प्रज्योत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल. संघाचा आपण इथे बघतोय तर औपचारिक षटक फेकी करण्यासाठी सज्ज झाला. यावेळेस आपण बघतोय तर पुन्हा फलंदाज इथे मात्र माघारी परतावं लागतंय. बॅक टू पवेलियन झेलबाद. काहीच आपण या सामन्यामध्ये बघितलं असेल तर खूप काही घडामोडी इथं पाहायला मिळाल्या असतील. पहिलाच सामना इथे आपण बघितला असेल तर ज्या गोलंदाजाने ज्या प्रकारे फलंदाजी केली खरोखर एक वाखाणण्याजोगी असेल. त्यानंतर आपण इथं बघतोय पुन्हा नवीन फलंदाज यावेळी सज्ज होतोय तो म्हणजेच यावेळेस नो बॅटर बॅट्समन इथे आपण पाहतोय. नवीन फलंदाज यावेळेस देखील जोरदार फटका आघात केलाय. रंजन एक धाव इथे समाधान मानावी लागते. परंतु आपण बघतोय थोडीशी फेकी देखील खराब असेल. त्यानंतर आपण बघतोय तर स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये देखील कोणताही मानस नसेल. कारण आपण बघतोय सामना यावेळेस आपण इथे पाहिलं असेल तर आदित्य 11 संघ कुठेतरी आपण बघतोय तर विजयाच्या उंबरट्यावर जाऊन पोहोचेल. जीके स्ट्रायकर्स हा संघ आपण इथे बघतोय खूप दूरवर पिछाडीवर आहे. शेवटचा बॉल यावेळेस फेकी करेल. इथे आपण पाहिलं असेल पुन्हा बॅटची कडा घेऊन त्यानंतर आपण इथं बघतोय तर कोणतीही धाव नसेल. एक डिक्लेअर स्वरूपामध्ये धाव. एक बॉल अजूनही बाकी असेल. यावेळेस कोणतीही धाव घेतली नसेल तर पुन्हा आपण पाहिलं असेल तर यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती असेल. थोडस आपण इथे बघितलं असेल तर भौगोलिक आढावा आपण या मॅचचा जर आपण मैदानाचा घेतला तर एक त्या प्रकारे देखील धावा देखील अडवल्या जातात. त्यानंतर आपण बघतोय जोरदार फटका इथं केलाय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर इथं झेल घेतला जातोय. इथं विकेट देखील पतन केलं जाते म्हणजे शेवट देखील गोड केलाय. यावेळेस फलंदाज बाद होतोय.
मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा किताब ज्याला जातोय तो म्हणजे हर्षल कांबळे यांनी यायचं इकडे. मी विनंती करतो की संजयजी पोशे यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. टी शर्ट आणि मेडल प्रदान करायचं आहे. तर माझे साथी समालोचक प्रसादजी आलिम यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण यायचं कॉम्बॉक्स मध्ये. हॅलो.